कधीकधी आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की मी हे काय भोगतोय. मी तर असं काही केलंच नाहीये. किंवा माझ्या आयुष्यातले संघर्ष माझ्या प्रयत्नांपेक्षा खूप मोठे आहेत. हा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच. पण यामागे गहन आध्यात्मिक कारण असू शकतं. आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. काही कर्म अशी का असतात जी एका जन्मात फेडता येत नाहीत? हे समजून घेण्यासाठी आपण प्राचीन शास्त्रांचा आधार घेऊ आणि महाभारतातली अश्वत्थाम्याची एक अतिशय प्रभावी कथा ऐकू. चला तर मग कर्माचं ही कोडं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण कर्म हा शब्द अगदी सहज वापरतो. माझे कर्म चांगले नाहीत किंवा कर्माचं फळ मिळालं. पण याचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त एखादी ॲक्शन आहे का, की त्याहून अधिक काहीतरी? आपण कर्माला एक कृती किंवा घटना समजतो. पण शास्त्रानुसार कर्म म्हणजे केवळ एक घटना नाही, तर त्या कृतीमुळे आपल्या चेतनेवर म्हणजे कॉन्शियसनेसवर उमटलेला एक ठसा आहे. ठसा? हो, ठसा. याला संस्कार म्हणतात. तुम्ही कल्पना करा की तुम्ही ओल्या मातीवरून चालत आहात. तुमच्या पावलांचे ठसे उमटतात. काही ठसे वरवरचे असतील जे वाऱ्याने किंवा पाण्याने सहज पुसले जातील. पण जर तुम्ही खूप जोर देऊन पाऊल टाकलं तर तो ठसा खोलवर जाईल. वा, म्हणजे काही कृतींचे परिणाम तात्पुरते असतात आणि काही खोलवर परिणाम करतात? अगदी बरोबर. काही ठसे आपल्या ओळखीच्या पातळीवर म्हणजे आयडेंटिटी लेव्हलवर रुजतात. जेव्हा एखादी कृती अहंकार, मी, वासना म्हणजे मला हवाय आणि चित्त म्हणजे स्मृती आणि भावना यांच्याशी जोडली जाते, तेव्हा तो संस्कार खूप खोलवर जातो. अच्छा, आणि जेव्हा कर्म इतकं खोलवर जातं, तेव्हा ते एका जन्माच्या वाऱ्याने पावसाने पुसलं जात नाही. ते फेडायला किंवा पुसून टाकायला वेळ लागतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कर्माचे वेगवेगळे स्तर आहेत? हो, शास्त्रानुसार कर्माची एक त्रिसूत्री रचना सांगितली आहे. हे समजून घेतलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. पहिला स्तर आहे संचित कर्म. याची कल्पना तुम्ही एका विशाल अमर्याद गोदामासारखी किंवा कॉस्मिक बँक अकाउंटसारखी करू शकता. यात तुमच्या अनेक जन्मांचे जमा केलेले सर्व चांगले वाईट कर्मांचा साठा असतो. म्हणजे संचित कर्म हे आपलं एकूण कार्मिक बँक बॅलन्स? बरोबर. पण सगळं एकाच वेळी बाहेर येत नाही आणि इथेच निसर्गाची करुणा दिसते. जर सगळं कर्म एकाच वेळी अनुभवायला लागलं तर आपलं मन आणि शरीर ते सहन करू शकणार नाही. म्हणूनच दुसरा स्तर येतो प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजे या जन्माचे बजेट. याच्यामुळे आपलं कुटुंब, शरीर, आयुष्याची दिशा आणि काही मुख्य घटना निश्चित होतात. याची तुलना धनुष्यातून सुटलेल्या बाणाशी केली जाते. एकदा बाण सुटला की तो थांबत नाही, फक्त भोगून संपावा लागतो. म्हणजे संचित म्हणजे साठा, प्रारब्ध म्हणजे या जन्मात वापरलेली रक्कम. पण आपण नवीन कर्म करतो त्याचं काय? तो तिसरा स्तर, आगामी कर्म. आपण जे नवीन कर्म करतो ते पुन्हा संचितमध्ये जमा होतं. वाह, म्हणजे सिस्टम स्पष्ट झाली. पण हे अजून सोपं समजण्यासाठी एक उदाहरण आहे. महाभारतातील अश्वत्थामा. तो द्रोणाचार्यांचा पुत्र, अत्यंत शक्तिशाली योद्धा. पण त्याच्यात एक मोठी त्रुटी होती, प्रचंड अहंकार. युद्धाच्या शेवटी राग आणि सुदाच्या भरात त्याने पांडवांच्या शिबिरात जाऊन झोपलेल्या उपपांडवांची हत्या केली. ही केवळ हिंसा नव्हती, ती मानवतेची पायमळली होती. मग श्रीकृष्णाने त्याला मृत्युदंड का दिला नाही? कारण मृत्यूने फक्त शरीर संपलं असतं, पण त्याच्या आतली विकृती जिवंत राहिली असती. म्हणून त्याला शाप देण्यात आला, हजारो वर्षे भटकत राहण्याचा. हा शाप नव्हता, ही एक उपचार प्रक्रिया होती. त्या काळात त्याला शक्तिहीनतेचा अनुभव घ्यायचा होता, अहंकाराचा परिणाम समजून घ्यायचा होता. म्हणजे काही कर्म आपण काय केलं याबद्दल नसतात, तर आपण काय बनलो याबद्दल असतात. आणि जे बनलो आहोत ते बदलायला वेळ लागतो. काही कर्म एका जन्मात का फेडता येत नाहीत? 1. आपल्या क्षमतेची मर्यादा. सर्व अनुभव एकदम सहन होत नाहीत. 2. वेगवेगळ्या भूमिका. कधी अन्याय करणारा, कधी पीडित. 3. सामूहिक कर्म. कुटुंब, समाजाशी जोडलेले. 4. जन्माच्या परिस्थितीवर परिणाम. स्वभाव, भीती, गुण. मग यावर उपाय काय? मुक्ती म्हणजे कर्म संपवणं नाही, तर मी करतो हा भाव सोडणं. कर्म होत राहील, पण अहंकार नसेल. आपण फक्त एक माध्यम बनतो. तेव्हा नवीन कर्म तयार होत नाही. संचित कर्म जळतं. प्रारब्ध शांतपणे संपतं. आणि शेवटी कर्माचा शेवट दुःख संपल्याने होत नाही, तर कर्तेपण संपल्याने होतो. ही पूर्ण प्रक्रिया नैसर्गिक आहे. यात घाबरण्यासारखं काही नाही.
जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.